मामाजी तुम्हाला काय हवं देऊ अजून? नाही बस. अहो शेंगदाणे घातलेलंच आहे संदीप, देऊ काय अजून? अहो तुम्हाला काय हवं पाहिजे? नको मला. अगो बाई होय, तुम्हाला ऍसिडिटी होत्या नाही का पोव्याने खरं. ते खरं एक बोलायचं होतं, बोलू काय? बोला की. नाही म्हणजे राणा भाऊजींच्या बाबतीत जे काय चालू आहे का नाही, ते काय आम्हाला पटणं झालंय बाई. काय चालू आहे? नाही म्हणजे एक तर मनाविरुद्ध ते ते तसली मॅट वरची कुस्ती खेळायले. ती सगळी तुझी करामत. तूच केलीस नो कॉन्ट्रॅक्ट. हा केलं खरं आम्ही, पण आपल्या घराच्या भल्यासाठी केलं ना. घर वाचलं आपलं. केलंयच नव तू. मग आता कशाला बोंबा मारालीस? आम्ही कशाला बोंबा मारू? ते राणा भाऊजींचं चाललेलं हाल बघवणं झालं तो आमासनी. कुस्तीचं नव, गणितावरनं चाललेला हाल बघवत नाहीत. जाऊ बाईसनी काय दिसणं झालं काय त्यांचा हाल? हो सुनबाई, हं? रानाचे हाल होत असतील तर तो सांगेल की. तुम्ही का कळवळत आहे? अहो नाही तसं नवं मामांजी, पण जाऊबाईंनी राणा भाऊजीसनी अभ्यासाला बसवले, ते बी जबरदस्तीनं. तिकडं तालमीत सखी मॅडम वाट बघत असत्याल, आणि जर राणा भाऊजी तिकडं तालमीसाठी टायमात नाही गेलं तर सखी मॅडम लई आरडावरडा करणार. ए इकडे हवं पाहिजे. ये. अहो आता म्हणला ना व फव्यानी ऍसिडिटी होत्या. त्या बाई वरडल्या तर तुला काय फळा पडणार आहे काय? कशाला कळवळतीस उगाच? गो बाई, म्हणजे गायकवाड घराण्याच्या करत्या पुरुषावर एक परकी बाई ओरडत्या. कस काय खपवून घेता हो तुम्ही? ते काही नाही, हे समज जाऊबाईंच्या अभ्यासाच्या हटवादीपणामुळेच व्हायलंय. सासूबाई, आज गायकवाडांच्या थोरल्या पोराला लई वरडा बसणार आहे. ते बी एका परक्या बाईचा. अगं मी तुला सांगितलं नो लोड घेऊ नकोस म्हणून. जा आज जा आणि तुझ्या लायकीची काय काम असतील करून घे जा. कामाच्या माणसाला दमदाटी करून शाळेतल्या पोरासारखं गपगुमान बसवलंय, ते दिसना भाई तुम्हासनी. तुझ्या गिरणीचा पट्टा कवा तुटणार आहे त्याचीच वाट बघायला लागली मी. बघावं तेव्हा नुसतं बडबड बडबड बडबड, जीप तुटायची कधीतरी. जात काम करता जा. अवघड आहे बघा सासूबाई. आबा काय भाऊ पाहिजेत काय? नाही राव. हॅलो. हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा. मैडम जी राणा कहाँ है? क्या कर रहे हो आप हुडा जी? मैडम जी पूजा हो गई, अगरबत्ती भी हो गई, राणा अभी तक नहीं आया. मैडम जी मुझे लगता है राणा अब आएगा ही नहीं. तो अब क्या करें? ब्रेक ले लें? ऐसे कैसे नहीं आएगा? त्याला मी आज लवकर यायला सांगितलंय. अरे मैडम जी आपने कहा जल्दी आओ, लेकिन उल्टा उसने देर कर दी. मुझे लगता है राणा अब आएगा ही नहीं. राणा राणा है मैडम. ब्रेक ले लें? आपली क्वालिफाइंग मॅच जवळ आली, आपल्याकडे वेळ कमी आणि तुम्हाला ब्रेकची पडली. अरे मैडम जी मेरा क्या है, बस वो राणा नहीं आया इसीलिए मुझे जरा ठीक है. अरे बबलू चलो भाई, चलो शुरू करो वार्म अप. चलो. फोन नाही, गणित. ते फोन उचलून सांगू तरी द्या की उशीर होणार म्हणून. म्हणजे कसं आहे की आपल्यामुळे कोणाचा खोळंबा व्हायला नको म्हणून म्हणलं. याआधी मी कितीतरी वेळा खोळंबून राहील, तेव्हा नाही सुचलं तुम्हाला फोन करायचं. आता बरं सुचतंय. अहो, त्या टायमाला कारणच तशी होती आणि सखी मॅडम मला फोनच करू देत नव्हते. तेच आता मी सुद्धा तेच करते, मग काय प्रॉब्लेम आहे? बदला हो बदला म्हणा. अंजलीबाई
तुम्ही असं बदला? नाही 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 बदला नाही, शिक्षा शिक्षा म्हणा हवं तर. आणि मी माझ्या नवऱ्याला शिक्षा देऊच शकते, माझा हक्क आहे तो, समजला? समजलं. अहो पण हे गणित काय समजणं झालंय बघा. मी काय म्हणतो, बायको म्हणून काय तर हातभार लावा की. अच्छा, याआधी अवघड अवघड गणित सोडवली आहेत तू, आता हेच का सुटत नाही? फोन फोन उचलू काय? फोन नाही, गणित सोडवा. ते सोडत येत. कुठे गायब झाला राणा? समजा गोटा त्या क्लिप मध्ये झालाय. इकडे तुम्ही चिडलाय, हे गणित काय सुटणं झालंय. मी काय म्हणतो अंजली बाई, ते त्या बागेत क्लिपांऐवजी दुसरं काय चालणार नाही का? नाही, क्लिपांचंच गणित सोडवायचं. सोडवा. होय, मी बी तेच म्हणत होतो, क्लिपांचंच गणित सोडवायचं. सोडतो. होय. वाचा वाचा, गणित आधी नीट वाचा. मैडम जी, ब्रेक ले लें? क्या ब्रेक ब्रेक लावलं तुम्ही मगासपासून? अरे मैडम जी, मैं तो राणा को यहाँ लाने के लिए ब्रेक की बात कर रहा हूँ. ब्रेक ले लें? तुम्ही जाऊन वॉर्म अप चालू करा. चला, मी बघते काय करायचं. जा. जी. बबलू, फिर अहो, ताई, बस 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 बस. घट्ट डोळे बंद कर. केले? होय. हा. आता ओळख किती आहेत? एक. आता 5. हा. आता 2. चिटिंग करायल्यास? नाही चिटिंग करायला नाही. बघत होतीस की नाही? चंदे, परत जर असं बघितलंस की नाही तर टन्नू काढलं कपाळावर. घट्ट डोळे बंद कर. नीट घट्ट डोळे बंद कर. केले? हा. आता आता सांग. 2. आता सांग. 1. अगं नीट वळख ग. थांब जरा. आता 4. काय चंदे, तुला काय नीट वळखता येईना बघ. अहो ताई साहेब, असं डोळे झाकल्यावर कसं कळलं हो मला तुमची किती बोट आहेत ते? आता कसं बोलल्यास चंदे? आणि मग अगं असंच अडाणीपणाची झापडं लावल्यावर तर ठोकायला काय ढेकळाचं कळणारे भाई आकडे मोड. हा, एकदम बरोबर बोलला बघा ताई साहेब तुम्ही. अहो जेवढी अक्कल तुमच्यात आहे का नाही, त्याच्या 1% बी ते मास्तरनीला नाही. तिला तर काही कळतच नाही, सारखं आपलं अभ्यास 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 अभ्यास. रानाचं चित्र फार वाटच लावून टाकली बघा तिनं. गो बाई, तुला काय एवढा पुळका आला ग? अहो ताईसाहेब, तुमच्या साध्या भोळ्या लाडक्या धीराची कंडिशन बघून माझ्या डोळ्यात पाणीच आलं.
बाई ठीक आहे असू दे हा चंदे. चांगली ट्रेन झाल्यास ग तू पण. आता एवढी भारी मास्तरीन असल्यावर मी ट्रेनच होणार की. ते बघा आली सेकंड मास्तरीन. राणा अरे सखी मॅडम, अहो काय हो किती वाढला तुम्ही. तुम्ही आमच्या कोल्हापूरचा तांबडा पांढरा खात नाही ना व म्हणून. राणा कुठे? त्याचं काय आहे, तुम्ही पाया रचला, आता आमच्या जाऊबाई कळस बांधायल्यात. म्हणजे जाऊबाई गणिताची शिकवणी घ्यायला तो. ही तालमीची वेळ आहे. वय पण आमच्या घरात जाऊबाई जसं सांगत्याल तसंच होतंय. वेडी आहे का अंजली? वय. राणा सखी मॅडम, अहो कसं आहे, राणा भाऊजी काय आता खाली यायचं नाही, तेव्हा तुम्हाला तालमीला आज सुट्टीच द्यायला लागते. असं कसं नाही येणार? त्याला बोलवा. राणा भाऊजी, अगो बाई आलो. येतच होतो. कधी? ते गणित सोडवले की. तुला किती फोन केले माहितीये तुला? काही महत्वाचं काम असेल तर यापुढे माझ्या फोनवर फोन करत जा. यांच्या अभ्यासात उगाच डिस्टर्ब नको. ओ राणा, मग प्रॅक्टिस करायची आहे की नाही? करायलाच पाहिजे. आता ते जिंकायचं तर करायलाच पाहिजे ना बघ. बरं मी तालमीत जाऊन येतो. हा अहो, आणि गणित? ते तालमीत आणल्यावर सोडतो की. अजिबात नाही, आधी गणित. अहो तालमीत जाऊन येतो की. आहे का की माझं अभ्यास काय केव्हा बी करता येईल हो. पण मॅच जवळ आले ना बघ, प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर जा तालमीत, पण संध्याकाळपर्यंत मी दिलेली 5 गणितं सोडवायची म्हणजे सोडवायची. सोडतो की. थांबा, बसा इथे लिहून घ्या. बसा इथे लिहून घ्या गणित घ्या. अहो पण मी काय म्हणतो, आधी बसा, गणित लिहून घ्या आणि मग जा. लिहा. हा झालं आता. हे जमणार आहे ना? अहो सोडतो की. तुम्ही काय बी काळजी करू नका. चला सखी मॅडम, बरं येतो. चला येतो. चला चला. तिसरा जावा काय. गोदाक्का, मी शाळेला जायला निघते. लाडू आला की त्याला शाळेत पाठवून द्या. फार बैसटल्या ग, फार बैसटल्या. अभय, अहो मला तर वाटलं आता सुरू होते यांच्यामध्ये छनाछनी. खरं व्हायलाच पाहिजे होतं. पण ती येडछाप सखी मूग गिळून गप बसल्या बघ. अजून 4 शब्द बोलली असती का नाही तर गायकवाडांच्या वाड्यात आज राडा झाला असता. सासूबाई घाबरून आल्या असत्या पोटातनं बाहेर. वय एकदम बरोबर बोलला असं बघा ताई साहेब तुम्ही. रानाताची हालत जरा बेकार झाली बघा. अजून हालत बेकार व्हायला पाहिजे होती. अगं या 2 बायकांमध्ये या ठोकळ्याचं बुदुकलं व्हायला पाहिजे, तेव्हाच खरी मज्जा येणार. हा जम फसायला पाहिजे बघ या दोन्ही बायका. आम्ही फसवणार. हा आधी गृहपाठ करा आणि या वर्गात. पण वहिनी एवढी बार माफ करा की आम्हाला. हा माफ करा की वहिनी आम्हाला. अजिबात नाही.
आणि खबरदार मला वहिनी म्हणालात तर. अहो पण आपलं ठरलंय की गेटच्या बाहेर वहिनी आणि गेटच्या आत बाई. वर्गात गेल्यावर म्हणतो की बाई. आता जोवर तुम्ही गृहपाठ पूर्ण करत नाही ना तोवर मी तुम्हाला अजिबात वर्गात घेणार नाही, कळलं? पण वहिनी उद्या करतो की गृहपाठ? कायम उद्या उद्या करत ना उशीर करायची सवय लागली आहे तुम्हाला. फार लाडावलायत तुम्ही. सारखी कुठली ना कुठली तरी कारण द्यायची. किती दिवस? मी इतकं सगळं काळजीने करते तुमच्यासाठी आणि तुम्ही काय करताय? काय करतोय? दररोज काही ना काही कारण सांगून गृहपाठ करत नाही. अहो वहिनी पण आज आम्ही पहिल्यांदाच गृहपाठ केला नाही. ते काही नाही. गृहपाठ केल्याशिवाय शाळेत यायचं नाही म्हणजे नाही. आजकाल वहिनीलाही भडकतात ना. होय अशा नव्हत्या आपल्या वहिनी. यापुढे अशी चूक खपवून घेतली जाणार नाही. चला. आणि हो, मी सांगितलंय तर गृहपाठ पूर्ण झालाच पाहिजे. हा चला. मुलांनी गृहपाठ नाही केला तर माफ करू शकते, पण राणाजींना नाही. त्यांनाही कळू दे महत्व कोणाला द्यायचं ते. काय झालं? बाहेर काय येत नाही राहणार? अब क्या बताएं भाई, एक तो आ गया लेट, फिर तैयार होने में लेट. ये बंदा कर क्या रहा है अंदर? राणा पेरू चार सफरचंद, 10 पेरू, 7 जणांमध्ये. मैंने कहा था मैडम को ब्रेक लेते हैं. मैडम मैंने कहा था राणा राणा है, सुनेगा नहीं किसी की. राणा 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 काय चाललंय तुझं हे? 4 सफरचंद, 10 पेरू, 7 जणांमध्ये म्हणजे राणा तुझे सफरचंद आणि पेरू इथे का घेऊन आलास तू? नाही म्हणजे ते इथे प्रॅक्टिसला आलास की गणित सोडवायला? प्रॅक्टिस करायला. आम्ही सगळे बाहेर वाट बघत बसलो. तू काय करतोस हे? अहो लई मोठ्या कोड्यात सापडले बघा आजच्या ठिकाणी. तर एक मिनिट, तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स मला सांगू नकोस. प्रॅक्टिसला आलास, प्रॅक्टिसला चल. 2 मिनिटात सोडतो बघा मी. बाहेर चल, बाहेर चल, पण बाहेर चल राणा लगेच. अहो मी लगेच. अजिबात नाही. चल चल. आपण माझं ऐकून लगेच सोडतो मी. पुन्हा तुझं होमवर्क घेऊन इथे आलास तर बघ. नाही चल प्रॅक्टिसला चल. मी काय म्हणतो हो.